करांसाठी केलेलं काम जे आहे म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, रखडवलेली थांबवलेली मेट्रो, स्टे दिलेला कारशेड, असे अनेक प्रकल्प जे थांबवले होते त्याला आम्ही चालना दिली. आणि 25 वर्ष ज्या लोकांनी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राबवली त्यांच्या विरोधामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं आहे. आणि म्हणजे ज्यांनी विकासाला विरोध केला त्याला नाकारलं आहे. आणि बरेचसे मुद्दे निवडणुकीमध्ये भावनिक देखील झाले. भ्रष्टाचाराचे गेल्या काही वर्षातले तेही मुद्दे लोकांसमोर आले आणि परफॉर्मन्स बेस या ठिकाणी लोकांनी निकाल दिलेला आहे. आता उबाटाने देखील 160 जागा लढवून मला वाटतं 60 जागा त्यांच्या आघाडीवर आहेत. परंतु महायुती म्हणून आम्ही सत्तेच्या जवळ पोचलो आणि सत्ता महायुतीला मिळेल हा विश्वास आहे. त्यामुळे विकास हाच ब्रँड या ठिकाणी लोकांनी स्वीकारलेला आहे. डेव्हलपमेंट हा ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे. आणि आता मी म्हणेन की मुंबईचा विकास ज्या जोरात करायला पाहिजे त्याप्रमाणे हे ट्रिपल इंजिनचं सरकार केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं NDA सरकार आहे आणि त्याबरोबर राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे आणि आता मुंबई महापालिकेत देखील महायुतीचा महापौर होईल. त्यामुळे एकंदरीत जे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीला मुंबईमध्ये जगभरातले लोक या ठिकाणी येतात आणि मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर झालं पाहिजे अशा प्रकारे नेहमी या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री देखील मोदीजी जेव्हा मुंबईमध्ये आले त्यावेळेस त्यांनी मुंबई फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे, मुंबई या ठिकाणी ग्लोबल नॅशनल हब झाला पाहिजे, ग्लोबल फायनान्शियल हब झाला पाहिजे, मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर झालं पाहिजे असा वारंवार त्यांनी उल्लेख केला. आणि खऱ्या अर्थाने मुंबई जगाला हेवा वाटेल अशीच झाली पाहिजे आणि त्यासाठी देखील आमचा प्रयत्न आहे. आणि या जे काय मोदीजी देखील म्हणायचे की जे काही आपलं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल आहे त्याच्यामध्ये मुंबईचं योगदान देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मुंबई आणि MMR मध्ये देखील तेवढं पोटेन्शियल आहे. त्यामुळे मुंबईचा विकास ज्या पद्धतीने आता आपल्याला करायचा आहे, मुंबई जशी लोकांना हवी आहे, मुंबई खड्डेमुक्त पाहिजे, मुंबई प्रदूषणमुक्त पाहिजे, मुंबई या ठिकाणी ट्रॅफिक मुक्त पाहिजे, मुंबई भ्रष्टाचार मुक्त पाहिजे, ह्या ज्या काय अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे. मुंबईमध्ये 2 फेजमध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी आम्ही मिळून निर्णय घेतला की सगळे मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे करायचे. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही पाहाल मेमध्ये मोठ्या प्रमाणावरचा मेजर पार्ट कंप्लीट होईल. पुढच्या वर्षभरामध्ये कंप्लीट मुंबई खड्डेमुक्त होईल. सिवरेज प्रदूषित जी पाणी आपण असं सोडत होतो खाडी समुद्रामध्ये ते देखील STP प्लांट, इतके वर्ष STP प्लांट नव्हते, ते देखील आम्ही कार्यान्वित करतोय. इकडे वैद्यकीय जो हे आहे हेल्थ रिलेटेड जे विषय आहेत, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, हॉस्पिटल सुविधा आहेत त्या अपग्रेड आपण करतोय. एकंदरीत मेट्रो जे आहे हे मेट्रोला देखील चालना दिलेली आहे. ज्या मेट्रोला स्थगिती दिली होती त्याला आम्ही स्थगिती काढून टाकली. बुलेट ट्रेनला स्थगिती दिली ती काढली, त्याचं काम सुरू झालेलं आहे. मेट्रो 3 आहे, मेट्रो 2 आहे, मेट्रो 2A आहे, मेट्रो 7 आहे. हे सगळं नेटवर्क जे आहे आम्ही कंप्लीट करतोय. आणि त्याचबरोबर BKC कुर्ला या ठिकाणी देखील अंडरग्राऊंड जे आहे ते जाळं जे आहे ते तयार करतोय. त्यातून देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. बॉट टॅक्सीचा नवीन प्रयोग आम्ही BKC आणि कुर्ल्यामध्ये करतोय. एकंदरीत मुंबईकरांना बांद्रा वर्सोवाचा ब्रिज होतोय, वर्सोवा टू दहिसर भाईंदरपर्यंत, भाईंदर ते विरार, हे सगळे वेस्टर्न एक्सप्रेस, ईस्टर्न एक्सप्रेस, फ्रीवेमधून आम्ही डायरेक्ट बायपास करतोय, एलिव्हेटेड रस्ता करतोय, तो डायरेक्ट ठाणे, साकेत, कोळशेत, गायमुख मार्गे फाउंटन, म्हणजे पूर्णपणे ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेसची वाहतूक कोंडी दूर होईल. रिंग रोड करतोय आम्ही,
यामध्ये मुंबई गोरेगाव मुलींड लिंक रोड आहे, त्याचबरोबर ठाणे आपला बोरिवली टनेल आहे. हे वाहतूक कोंडी दूर करण्याचा जो काही लोकांचा त्रास आहे त्यातून देखील आम्ही दिलासा देतोय आणि एकंदरीत लोकांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही या पुढच्या काळामध्ये करणार आहोत. अनेक ठिकाणी आपण नाशिकमध्ये तुम्ही आणि राष्ट्रवादी सोबत होता, पण भाजप तिकडे एखादी सत्तेमध्ये, आता तुम्ही तिथे जाऊन सत्तेमध्ये सामील व्हाल की तुम्ही नाही? आता हे गणित बघा, शेवटी आम्ही आता राज्यामध्ये एकत्र आहोत, त्यामुळे आता काही ठिकाणी आम्ही एकत्र लढलो, तिथं तर सत्ता स्थापन होईलच. तिथे वेगळे लढलो, त्या तिथल्या समीकरणाप्रमाणे, गणिताप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे तिथेही आम्ही एकत्र सगळेजण येऊन. मुंबईत महापौर पदावर तुम्ही दावा करणार का? कारण तुमच्याशिवाय मदतीशिवाय महापौर इथे बसू शकतो. मुंबई बघा, मुंबई आम्हाला महापौर पद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे. मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मी नेहमी सांगायचो, मुंबईच्या बाहेर फेकला गेला, तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे. यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई, जे रखडलेले SRAचे प्रकल्प, जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे, त्यासाठी महायुतीचा महापौर होईल. कोणाचा महापौर व्हावा असं वाटतं तुम्हाला? महायुतीचा महापौर व्हावा. मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर आहे. बाळासाहेबांचा यंदा 100वा जन्मशताब्दी देखील आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिकांची मागणी देखील आहे की शिवसेनेचा महापौर बसावा. हे बघा, मी आत्ताच सांगितलं की याच्यावर ठीक आहे, आता तर अंतिम निकाल अजून येत आहे, त्याप्रमाणे आम्ही शेवटी मुंबईचा विकास हाच अजेंडा आमचा आहे. ठाकरेवर बोलत असतात तरी राज ठाकरेंचं जे मराठी कार्ड एक भावनिक आवाहन कुठेतरी त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रात मुंबईत तरी दिसत आहे. आणि त्याचे आकडे अपेक्षित होते त्यापेक्षाही जास्त आकडे आता ठाकरे बंधूंचे येताना दिसत आहेत. यावर काय इमोशनल कार्ड चाललं असं वाटतं? ते बघा, शेवटी काय बघा, मुंबईकरांचा कौल आम्ही मान्य केलेला आहे, मतदारांचा कौल मान्य करणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे आता जिथं जिथं ज्या पद्धतीने समीकरणं झाली, जिथं जिथं ज्याप्रमाणे यश मिळालेलं आहे, हे मोठं यश आहे. गेली 20-25 वर्ष ज्यांनी मुंबईमध्ये कारभार केला, त्यांच्या कारभारावर सगळे एकत्र येऊन सुद्धा की लोकांनी नाराजी व्यक्त केलीच ना. शिवसेना आणि भाजपाला या ठिकाणी बहुमत दिलंच ना. तर एकनाथ शिंदेंनी आजच्या निकालांवरती प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण पुढच्या मुद्द्यांकडे सुद्धा वळूयात. या निवडणुकीमध्ये अश्विन, एक फक्त पुढच्या मुद्द्याकडे जाण्याआधी आपण अपडेट देऊया. पुन्हा एकदा महायुती 114 मॅजिक फिगर गाठताना दिसते. त्यामुळे मगाशी जे वाटत होतं की आता कुठेतरी महायुतीला ती मॅजिक फिगर गाठताना अडचण येते की काय, काही जागा मग काँग्रेसची भूमिका, पण सध्या पुन्हा एकदा चित्र असं झालंय की 87 आणि 27, त्यामुळे एक्झॅक्ट 114चा फिगर हा महायुतीने गाठलेला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला महापौर महायुतीचा ह्या सेफ झोन मध्ये महायुती आहे. MIMचा मुद्दा इथे आपल्याला विचारात घ्यायला लागेल. मुंबईमध्ये पण 8 वगैरे संख्या आहे MIMच्या नगरसेवकांची. आणि